पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या वतीने आहे ते आंदोलन केलेलं पाहायला मिळतं। आपण बघू शकतो की थेट हिंदूंचा अपमान सहन केला जाणार नाही अशा पद्धतीच्या ह्या बॅनर घेऊन खरं तर हे सर्वजण आंदोलन करण्यात येत आहे। आपल्याबरोबर बोलण्यासाठी शीतल म्हात्रे, काय सांगाल, एकंदरीत तुम्ही आंदोलन केलेलं आहे, काय प्रामुख्याने मागणी आहे? पहिल्यांदा तर एक लक्षात घ्या, आतंकवादाला रंग नसतो हे बोलणारे काँग्रेसची लोक आणि आज काल काँग्रेसचे जे माजी मुख्यमंत्री आहेत पृथ्वीराज चव्हाण हे सांगतात की आतंकवादाला हिंदू आतंकवाद किंवा सनातन धर्म आतंकवाद असं म्हणतात। अहो 17 वर्षाने आज साध्वी ऋतुंबरा आणि त्यांचे सर्व साथीदार यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही हिंदू धर्माला अपमान करण्याचा जो प्रयत्न करताय याचा जाब आम्ही त्यांना विचारल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही आता या टिळक भवनाकडे निघालेला आहेत, पोलीस तिथपर्यंत जाऊन देतील असं वाटतंय का तुम्हाला? आम्ही शिवसैनिक आहोत, आमच्या अंगात भगवा रक्त आहे, पोलिसांना वगैरे आम्ही घाबरत नाही। आम्ही हिंदुत्ववादी संघटना बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून जर हिंदुत्वाचा कोणी अपमान करत असेल तर त्यांना प्रश्न आम्ही नक्कीच विचारणार। आज सर्व महिला आघाडी आणि शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आमच्या सोबत आहेत। बघू शकतो की मोठ्या प्रमाणे हे सगळे शिवसैनिक आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे कुठेतरी आता ज्या पद्धतीने पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलं वक्तव्य असेल या पूर्ण मालेगाव प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे, त्यामुळे हिंदूंचा अपमान आहे तो आम्ही सहन करणार नाही अशा पद्धतीची घोषणा देखील आहे ते या शिवसैनिकांकडून होताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई।